मारिती पुन्हा तोडीती आणि पुन्हा झोडी कसं वाटत असं लय बेकारे महाराज आणि लय झानतेच बरं का महाराज. तू म्हणता तुला कसं काय माहित, मी जाऊन आलो म्हणून सांगाल तुम्हाला. संताचे शब्द आपला काय संताची पायी तिथं विचारते हातात दिल ते काय केलं, मग काय सांगायचं, लोकांच्या तुरीच्या शेगावर पडल्या सांगायचे. पाय दिल ते काय केलं, डाव्यावर गेलतो. डोळे दिल ते काय बघितलं, तुला सांगितलं नव्हतं का, संतांनी सांगितलं नाही मला विसरल्यावर काय होतंय. विसरली विसरली दया बेसुरू झाली की मागे तितकं कसं जमून महाराज आपल्याला. विसरली तया आणि पचतीला खाणी विसरू नका. तुला सांगितलं होतं ना डोळे दिल ते काय करा, निस्ता हिशोब होतो महाराज. झाडा घेतले तर तू तिथं एक जर म्हणलं तात्या मी आता झाकून पाप केलं तर त्याला कसं काय दिसत आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, पण त्यांनी 2 CCTV कॅमेरे दिलेत. किती, एकाचं नाव चित्र आहे आणि एकाचं नाव म्हणून कविता होती बघा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावरा नाही कंप का सुटावा, उघडदार देवा उघडदार देवा, उघडदार देवा उघडदार दे. हातीची चोरी हातीचाच ठेवा, हातीची चोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा देवा उघडदार देवा, विठ्ठल उघडदार देवा उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा रे आपुलीच प्रतिमा होते आपुलेच वैरी. काय कविता होय, डोळ्यात पाणी यायचं महाराज. काल एक जणांनी साऊंड वर लावलं महाराज, मंडपाला लावली लाइटिंग, बुड्डा बुड्डीची फायटिंग. काय कोणाची कोणाला मिळ नाही महाराज. घेऊ नका संत म्हणले राजा हिशोब आहे पुढचा विचार कर. विषयाचे समसुख बेगडाची बाहुल, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. अपराधी सावली जाईल रे, अपराधी सावली जाईल रे, अपराधी सावली जाईल रे. पुढे जिज्ञासू भेटला, जिज्ञासूला सांगितलं वाईटाच्या संगतीत बसू नको, नाही तर मग आपला निसंग राहा. न करी रे संग राहे रे. पुढे मुक्त भेटला, मुक्ताला सांगितलं बाबा ज्ञान गिळून टाक. काय अभंगात म्हणले जनाला अधिक मनाला उपदेश केला. आयशे जागवी तो मना आणि मग सरीशे जना. काय अभंगात नुसत्या मनाचं नाव घेतले. मना तू पुढे जाय, मना तू मागे जाय आणि मना तू जागेवर थांब. एका अभंगात म्हणले मना तू पुढे जाय, एका अभंगात म्हणले मना तू जागेवर थांब, आणि एका अभंगात म्हणले मना पुढं काळ येणारे धोका आहे, तू माया जाळात गुंतू नको. नको नको मना गुंतू माया जाळी, नको
वा नाही एकांतात माणसं एकरीच बोलत कोणाला तेव्हा मला मावशी मला त्याच गावात जायचं बाप्पा 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 देवानीच पाठवलं तुला तेव्हा मला कोणी पाठवू द्या पैसे द्यावं लागते महिला म्हणल्या किती पैसे घ्यायचे आमच्या चौकीचे तेव्हा मला चौकीचे 40 रुपये देऊन टाका महिला म्हणल्या मग आमचे 40 घेतल्यावर लेकराचे पैसे किती घ्यायचे रिक्षावाला म्हणला तुम्ही बसल्यावर मी लेकर फुकट नेतो महिला म्हणल्या मग आम्ही मधून पाय पाय येतो नुसते लेकरच नाही आता नुसते लेकर नाही ते का रिक्षा फुकून देऊ मला एका माथरीने एका माथऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिले किती 100त आयुष होईन का 50 तर दाढी कटणीतच गेली खाली किती राहिले 25 रुपये चहा पाण्यात गेले खाली किती राहिले त्याच्यात एक भिकारी भेटलं भिकारी बी स्टँडर्ड झाले दादा परवा दिवशी मला एक भिकारी भेटलं मला म्हणतं महाराज 5 रुपये द्या ना मोकळ्या म्हणून देऊन टाकले नाही पुन्हा वापस आलं महाराज आणखीन 5 द्या ना म्हणलं कशाला माझ्या मैत्रिणीला आता मला तर झटका बसलो नाही झालो अरे म्हणलं भिकाऱ्याला मैत्रिणी का तो मला तिच्यामुळेच भिकारी झालो दुसरं लय कुठाने याला 5 दिले खाली राहिले 20 रुपये त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामू खायचं लय ना हॉटेल मालकाकडे गेलं हॉटेल मालकाला मला गुलाबजामू आहेत म्हणजे आहेत केवढ्याचे किती आहेत 5 घेतले तर 20 रुपयाचे 7 घेतले तर 25 रुपयाचे बरे कोणते राहतील 5 म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामू 20 रुपयाचे म्हणलं पाक केवढ्याच आहे हॉटेल मालक मला गुलाबजामू घ्या बाबा मी पाक फुकट देतो म्हातारा मला मग एवढे 20 रुपयात घरी जातो नुसतं पाकच पिऊ देतो रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकर फुकट नेणार म्हाताऱ्याने गुलाबजामू घेतले हॉटेल मालक पाक फुकट देणार मनाला हातात धरलं सगळी इंद्रिय आपोआप हातात येणार विठ्ठला म्हणले महाराज म्हणा तुझ्या हातात तू मायाजाळात गुतू नको मायाजाळ म्हणजे काय संसाराला मायाजाळ म्हटलेले काय म्हटलेले संसार कोणी बी करा किती बी करा पदरात दुखे का सुखी बाबा तुमचं वय किती वय किती वय 72 टाळी वाजवा एकदा गाव हेच का हेच ना बरोबर ना बाबा इमानदारीने सांगा लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत गोडीनं राहतेत तितकं म्हातारपणाला नाही म्हणू वाटत नाही पण राहत नाही त्यालाच नाही कोणाला बी विचारा सगळ्याच्या तोंडातून उत्तर काय येणार तात्पुरतं बरं आहे लग्न झाल्या झाल्या बघा वातावरण बाबा बाबा काय बोलणं काय चालणं अरा ब्रह्मचारीने बघितलं त्याला वाटतं घ्यावा काय उरकून काय सांगू मला उगं लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला मला नाव घ्या असं नाव घेते इथून तर पार तिकडे नांदेडच्या खाली येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर 12 पान खाते त्याला घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडा नेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगण पालंगावर गादीवर उशीवर बसीत कपात घडीत वाजला एक कण पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक एवढं नाव बरं का कुठपर्यंत माहिती आहे का एक लेकरू होसतं आणि एक लेकरू झालं बाईला मला नाव घ्या 3च काड्यात राम बसले राज्यावर सीता बसले अंकाव आमचे त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकाव आणि बाकीच्या काड्या चुलीत आणि म्हातारीला मला नाव घ्या असं नाव घेते दात खाऊन म्हातारी जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बाटव्याचं काय नाव घ्यायचं त्या साठव्याचं अरे ज्याच्या करता हाडाच्या काड्या दिवसाची रात्र गेली महाराज कोणी बी करावं महाराज संसारात सुख आहे का दुःख आहे आमच्या महाराज म्हणायचे गरीबाचा संसार म्हणजे काळा इचुई आणि श्रीमंताचा संसार म्हणजे पिवळा इचुई इचू काळा जास्त चावतो का पिवळा याच्यानेच मेळ लागा ना तुम्हाला इचू तुम्ही कलरवर जाऊत नका हो लोक कलरवर गेल्यामुळे धोका खायले तर कुठं बी कलरच बघायले पोरगी बघायचं दादानी काय बघत गोरी दिसली ते मग मग बास पुन्हा आणत नाही कलरवर जायचं नाही काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त झोंबती समजने वाले को इशारा कापी ज्याला नाही कळलं ते उद्या बघा काय कलरवर जाऊत ना का मला इचू काळा काय पिवळा काय ठणका मात्र अरे संसार कोणी बी करा ठणका मात्र अरे राजा भरतारी सारख्या महात्म्याला जर संसाराने रडीलं आपण कोणीच मारा संसारात दुःखच म्हणून म्हणा या माया जाळात तू गुतू नको आणि तू जर काय गुतला काळ आला जवळी
तुला सोडणार कोण नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा. जे सोडणार आहे का त्याचं भजन करा एकदा. विठ्ठल तुका मन तुला सोडवे ना कोण, तुका मन तुला सोडवे ना कोण, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका मन तुला सोडवे ना कोणी, तुका मन तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. हे गजग्रपाने वाजोनिया, हे गजग्रपाने वाजोनिया, काळाची ओढे पडेल बजावा, काळाची ओढे पडेल बजावा. एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया, काळाची ओढे पडेल बाजेवा, काळाची ओढे पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाबा, सोडविना तेव्हा माय बाप, माय बाप, माय बाप, हे माय बाप, माय बाप, माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप.
माय बाप काळाची होडी पडेल